नमस्कार मित्रांनो, महेश पाटील ब्लॉग्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण पुन्हा वाल या पिकावर एक व्हिडिओ बनवत आहे की हा एकदम रानमेवा पीक म्हणजे वाल आहे। सध्या या पिकावर कुठल्याही प्रकारच्या फवारणी केल्या जात नाही। यावर पडलं तर फक्त आळी पडलं, दुसरं काहीच पडत नाही। आणि शेतकऱ्यालाही या पिकातून बऱ्यापैकी काही राहतं। जर याच्यावर केमिकलच्या जास्त फवारणी झालं तर हे सगळे फुलं गळून जातात, पूर्ण फुलं सेट होत नाही। त्याच्यामुळे शेतकरी याला जे आलं ते आलं। त्याच्यामुळे खाणाऱ्या लोकांनी जर हिरवे पालेभाज्या जे खातात त्यांनी आपल्या आहारात वालाला फार महत्त्व द्यावे, कारण की वाल म्हणजे एकदम रानमेवा सारखंच पीक आहे। आणि जे आपले खानदेश, मराठवाडा, विदर्भाचे शेतकरी असतील, जे आपले कापसाला पर्याय म्हणून पीक शोधत असतील, तर त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने नाही काही तर 5, 10, 20 गुंठे तरी वालाला प्राधान्य द्या। वाल मेपासून लावा, जूनपासून लावा, कधीही लावा वाल येतो। वाल हे पीक बारमाही आहे, बारमाही चालतं बाजारात आणि बारमाही हंगामी असा पिरियडच नसतो। वालाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वालाच्या पिकावर जेव्हा येलो मोजॅक व्हायरस येतो तर हे वेल माल देणंच बंद करते। त्याच्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारचं खराबी शेतकऱ्याला म्हणजे खाणाऱ्या लोकांना शेतकरी देऊ शकत नाही। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही कधी तुमचा मित्र असेल जो कापसाला पर्याय शोधत असेल तर कापसाला पर्याय म्हणून वाल पीक जरूर सांगा। आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।